हॅलो गाईज, आज आपण करणार आहोत सर्वांची आवडती पुरणपोळी। माझं नाव आहे भारती आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। माझ्या चॅनलचं नाव आहे शिलवंत फॅमिली। चला तर मग आपण करूया पुरणपोळी। ही जी डाळ आहे ही मी शिजवायला टाकलेली आहे, बघू शकता। त्यामध्ये मी 5 ग्लास पाणी घेतलेले आहे आणि शिजवायला ठेवले आणि इथे घेतल्यात वेलची। आपल्याला वेलचीची पावडर करायची आणि यामध्ये आपल्याला आणखी वेलची, त्यानंतर आपल्याला इथे सुंठ पावडर आणि जायफळ ही घ्यायचे। ही डाळ इथे शिजते तोपर्यंत आपण हे बारीक करून घेतले मी। चला तर वेलची आपली बारीक झालेली आहे पूर्णपणे, बघू शकता। चला तर पुढे आपण ही डाळ जी शिजलेली आहे ती आता मी गाळणीने सगळी गाळून घेते, बघू शकता। चला तर मग ही गाळूया। हे जे डाळीचं पाणी आहे ते आपल्याला सारणासाठी वापरायचं आहे, ते फेकून द्यायचं नाहीये। त्यामुळे ते साईडला करून घेऊया आपण। डाळ जी आहे ती चांगली मस्तपैकी चाळणीच्या सहाय्याने आपण त्याला चाळून घेऊया मस्त। त्यानंतर आपली डाळ बघू शकता मस्त शिजले आणि पाणी असं गाळलं गेलंय। चला मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचे आणि बघा कशी शिजले। हे जे गूळ घेतलेलं आहे ते आपण मस्तपैकी बारीक करून घेऊया। हे बघा मी चाकूने सगळं बारीक केलेलं आहे आणि ते तुम्हाला बारीक करताना दाखवलं नाही, मी डायरेक्ट दाखवलं बारीक केलेलं। आणि ते मी आता मिक्स करते डाळीमध्ये। 1 किलो डाळ असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा किलो गूळ बस होतो, जास्त गोडवा नको म्हणून। आता मी ह्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण जे काय बनवलेले आहे इथे वेलची पुट्टी ही आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे। गूळ बघा मस्त विरघळलेला आहे, याच्यात मिक्स करून झालंय। आता वेलची पावडर टाकली आणि आपल्याला जायफळ आणि सुंठ जी आहे ती बारीक करायचे। चला हे सगळं मिक्स करून ठेवले आणि ते जायफळ घेतले आणि वेलची घेतली, तेही आपण बारीक करून घेऊया। याच्यामध्ये मी बारीक करून घेते जायफळ आणि हे। चला बारीक करूया। ही जी सुंठ आहे ती मी याच्यामध्ये बारीक केलेली आहे आणि ही जी किसणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे जायफळ आहे ते किसून घ्यायचे। चला पूर्णपणे मस्त असे किसणी घेतली छोटी आणि मस्त किसून झालंय आपलं छान। बघा पडते कसं, आपल्याला फोडायचं नाहीये, फोडल्याने त्याचे तुकडे होतात, असं किसूनच घ्यायचं जायफळ। बघा जायफळाची पावडर बघू शकता। ते भांडे छोटं पडत होतं म्हणून मी एक मोठा प्लेट घेतला आणि त्याच्यावरती करते आता। हे बघा इकडे तिकडे पडू नये म्हणून मोठा प्लेट घेतलाय मी। आणि ही आपली सुंठ पावडर ही पण घेतली, हिला आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची। आणि जायफळ पावडर हे दोन्ही त्याच्यामध्ये ऍड करायचे। याच्यामध्ये मी वेलची मगाशी टाकली होती, तुम्ही बघितले असाल। आणि आपण सुंठ आणि त्यानंतर आपली जायफळची पावडर ही मिक्स करून घेऊया। पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर ही चाळणीच्या सहाय्याने आपण तिला चांगली बारीक करून घेऊया डाळीला। पुरण बनवायचे। इकडे घेतले कणिक मळायला, पीठ घेतलंय, हे आहे मैद्याचं पीठ आणि त्यामध्ये थोडंसं मी गव्हाचं पीठ ऍड केलंय। वरतून हळद टाकली, थोडं मीठ टाकलंय आणि मस्त तूप पण टाकलेलं, पण ते दाखवता आलं नाही। तूप पण टाकलंय आणि मग ते चांगलं कणिक आपण पाणी टाकून मळून घेऊया। आणि इकडे तोपर्यंत मी करते फोडणीसाठी आपल्याला सारण बनवायचे। फोडणीसाठी सामान जमा केले मी, अद्रक, मिरची, आलं आणि
कोथिंबीर. त्यानंतर इथं कणिक मळून झालंय आणि अद्रक मिरची थोडंसं हे जिरं टाकलं त्याच्यात मी. चला इथे फोडणी देऊया आपण. तेल घेतलंय 2 चम्मच. आता आपण कढीपत्ता टाकूया, अद्रक लसूणची पेस्ट, जिरा मोहरी आणि मिरची सारण बनवायला. मोहरी टाकली, जिरा टाकलं, पेस्ट बनवलेली ती टाकली याच्यात. मस्त असं हलवून घेऊया. हळद टाकली, मस्त हळद मीठ टाकून असं हलवून त्याच्यामध्ये आपण जी डाळ जी वाटली होती ती थोडी टाकली त्याच्यामध्ये सारणाला आणि पाणी टाकले. चांगली उकळी आल्यावरती आपल्याला जे सारणाचं पाणी आपण काढलेले तेही याच्यात ऍड करायचे. आणि ते चला पोळी लाटून घेऊया. हा गोळा बनवलाय आपण पोळीसाठी आणि हे आपलं सारण बनवलेलं ते आपण पिठाच्या गोळ्यामध्ये टाकूया. मस्त दाबून दाबून भरूया आपण. बघा कसा भरायचा. असा गुंडा बनवायचा आणि असं बनवून झाल्यानंतर जे वरचं आहे ते काढून टाकायचं. थोडं पीठ एक्स्ट्रा आहे ते. चांगली मस्त आपली पोळी इथे बघा गोल आकाराने बनवलेली आहे. इथे तूप सोडले आणि तूप नंतर पोळी आता आपण मस्तपैकी वरून खालून मस्त भाजून घेऊया. छान तूप लावा. बघा मस्त पलटी केली. बघा कशी शिजली. आता इकडे पण आपल्याला तूप लावायचे. दोन्ही साईडला चांगल्यापणे तूप लावून घ्या. बघा कशी फुगली आपली पोळी बनलेली आहे सोप्या पद्धतीने. लवकरात लवकर तुम्ही पण बनवा. आता पुढच्या महिन्यामध्ये मार्च मध्ये येत आहे आपली होळी. होळीला करा पुरणपोळ्या. जे काही सारण होतं ते मी टाकले याच्यामध्ये. जी डाळीचं पाणी काढले ते मिक्स केले सारणात. असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.